हाय मित्रांनो, सगळेजण कसे आहात? सगळेजण मजेत असतील. तर संध्याकाळचे वाजले आहे 7 आणि आज बनवणार आहे मी अंड्याची कढी. तर इथे अंडे शिजवायला टाकले आहेत, हे बघा. आणि आता त्यासाठी आपण काय काय घेतलं मी चला तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे आहे टोमॅटो, एक टोमॅटो घेतला आहे, एक कांदा घेतला आहे मोठा, आणि इथे खोबरं घेतलं आहे थोडंसं, आणि इथे घेतलं आहे अद्रक आणि लसूण. तर आपण हे सगळं तेलामध्ये जरा गरम करून घेऊया, फ्राय करूया थोडंसं. मी आधी खोबरं भाजून घेते व्यवस्थित असं लालसर, थोडंसंच घेतलं आहे कारण जास्त खोबरं चांगलं नाही लागत त्यासाठी. तर थोडंसं मी कांदा भाजून घेते व्यवस्थित, कांदा लसूण आणि व्यवस्थित असं भाजून घेणार आहे. हे बघा, मी आता खोबरं भाजून घेतलं आहे असं लालसर. इथे अंडे शिजत आहेत, इकडे भात पण झाला आहे. हे बघा, तर मी आज तुम्हाला अंड्याची कढी दाखवणार आहे. अंड्याचा रस्सा, तुम्ही जे काय बोलत असेल ते, मी बोलते माझ्या अंड्याचा रस्सा, अंड्याची कढी बोलते मी, सॉरी. आता आपण असं भाजून घेतोय. हे बघा, मी अंडे आता बॉईल करून घेतलेत आणि असं अंडे सोलून घेतले आणि ते तेलामध्ये असे तळून घेते मस्त असं ब्राउनिश होईपर्यंत. व्यवस्थित फ्राय करून घेते मी व्यवस्थित. लालसर झाले पाहिजे अंडे. आणि आता तो मसाला होता हा, तो मी वाटून घेणार आहे. अंड्या कढीमध्ये मी थोडंसं शेपू पण टाकणार आहे. हे बघा, शेपू आहे आणि ते तेजपत्ता पण टाकणार आहे. तेजपत्ता, थोडीशी जावित्री आहे आणि दालचिनी, एक इलायची आहे आणि लवंग आणि काळी मिरी, हे मी सगळं टाकणार आहे. हे बघा, असं अंडा मी फ्राय करून घेते व्यवस्थित. आता आपण तेलामध्ये अंडे फ्राय करून घेतले आहेत आणि आता तेलामध्ये हा अख्खा मसाला सोडूया आणि तो हा आपण वाटण केलेला मसालाही त्याच्यामध्ये टाकणार आहे. बघा, हा मसाला टाकलाय तेलामध्ये आणि थोडीशी हळद टाकूया आणि हा मटण मसाला टाकूया. थोडंसं मीठ पण टाकूया. आता आपण हिरव्या मिरच्या पण टाकणार आहोत. मी सांगायला विसरले तुम्हाला, पण हिरवी मिरची पण टाकणार आहे तिखटसाठी. आणि मस्त ग्रेव्ही तयार होणार आहे आपली अंड्याची. आणि आता शेपू पण टाकणार आहे ह्याच्यामध्ये. हे बघा, शेपूला मस्त असं शिजू द्यायची. मस्त असं तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत शेपू पण व्यवस्थित तेलामध्ये. हे बघा, असं तेल सुटेपर्यंत मी व्यवस्थित शेपूला आणि मिरचीला असं व्यवस्थित तेलामध्ये
गरम करून घेतला आहे. आता आपण अंडे सोडूयात आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकूया, जेवढा आपल्याला रस्सा हवा आहे तेवढा. नील आला आहे, बघूया नील काय बोलतोय. आता याला मस्त उकळू द्यायची अशी. त्याला पाणी हवंय वाटतं. उकळ काढायची. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. बघा नीलला पाणी पाहिजे. पाणी पाहिजे नील. नीलला पाणी पाहिजे. बघा मी आता नीलला कशी पाणी पाजवते. हे बघा, हे बघा आता पितो पाणी. हे बघा अशी रेसिपी झाली आहे अंड्याची कढी. मला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.